सुनेत्रा पवार काही वेळामध्ये मंत्रालयामध्ये अजित पवार यांच्या दालनामध्ये जाऊन आपला पदभार स्वीकारतील त्याआधी नेत्यांबरोबर त्यांची महत्त्वाची बैठक आहे। अजित पवारांनी राजकारणाची जी एक घडी बसवली होती, त्यांची जी एक राजकारणाची शैली होती, ती शैली जोपासण्याचा प्रयत्न अर्थातच सुनेत्रा पवार करतील अशी सगळ्यांना आशा आहे आणि त्यांनी त्यांचा पदभार आता स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री महाराष्ट्र अशा प्रकारे सुनेत्रा पवार यांच्या मागे आपल्याला ही पार्टी दिसते आहे। उजव्या हाताला पार्थ पवार आहे, डाव्या हाताला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत आणि सर्वच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि मंत्री आमदार या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये बसलेले आपण पाहतोय। अजित पवारांचा दांडगा जनसंपर्क आणि महाराष्ट्राची अगदी कानाकोपऱ्यातली माहिती असलेला एक मोठा नेता अशी जी सगळी ओळख होती आणि सकाळपासूनच आपल्या कामाला सुरुवात करणारे अजित पवार यांची प्रशासकीय चुणूक, त्यामध्ये असलेला वचक, हे सगळ्याच गोष्टी आता खरं तर नेहमीच आठवणीत येत राहणार आहेत। आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांच्या उजव्या हाताला पार्थ पवार यांना आता नुकतीच खुर्ची दिली आहे बसायला। तर समोर टेबलच्या ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आहेत, त्याचप्रमाणे रुपाली चाकणकर आहेत। दालनामधली आपण त्यांची ही दृश्य पाहतो। तर पार्थ पवार यांच्या मागे धनंजय मुंडे आहेत, आदिती तटकरे आहेत। सॉरी आप आ सकते हो, नहीं कोई और है। तर या सगळ्या दरम्यान आता उपमुख्यमंत्री पदाचा हा पदभार घेतल्यानंतर सुनेत्रा पवार माध्यमांबरोबर नेमकं काय बोलणार आणि कधी बोलणार या संदर्भात सुद्धा प्रतीक्षा आहे। बाकीचे या बाहेर चलो बाकीचे या बाहेर चला या प्लीज जरा सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक फाईल दिलेली आहे आणि यावर पदभार स्वीकारल्याची सही सुनेत्रा पवार यांना करायची आहे। सर एक सेकंड बाकीचे या अरे कॅमेरा अरे खाली करा ना। सर तुमची हाईट जास्त आहे, तुम्ही खाली बसता ना। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे दालन आणि अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। 31 जानेवारीला त्यांनी लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज 10 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। सुनेत्रा पवार यांची ही थेट दृश्य पदभार स्वीकारताना आपण पाहत होतो। आता खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार यांच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीकडे आणि राजकारणाकडे, त्यांच्या राजकीय शैलीकडे सगळ्यांचं लक्ष असणारे अनेक महत्त्वाची खरं तर आव्हानांचा डोंगर म्हणता येईल अशा प्रकारे सध्या परिस्थिती सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे। एकतर राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं 1 वर्षभरापूर्वीच सक्रिय झाल्यानंतर राजकारण खूप जवळून त्यांनी घराण्यांच्या माध्यमातून पाहिलेलं असलं सासर माहेरकडून, तरी सुद्धा आता राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाल्यानंतर कशा पद्धतीनं त्या पुढे जातात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ही 3 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आज सकाळची सुरुवात त्यांनी केलेली आहे। आज पदभार स्वीकारणार होत्या, त्या दृष्टीने त्यांनी सकाळची सुरुवात ही सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होऊन केली। त्यानंतर चैत्यभूमीवर त्या गेल्या, तिथेही बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलं
आणि आता सुनेत्रा पवारांनी त्यांचा पदाचा स्वीकारलेला आहे. त्याची ही दृश्य आपण पाहतोय. राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे सध्या राष्ट्रवादीतली ही जागा राज्यसभेच्या खासदारकीची रिक्त आहे. या ठिकाणी आता कोणाची वर्णी लागते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.